शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मताधिक्याने विजयी होतील याबाबत स्पष्ट आकडाच सांगितलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार नव्हता। येथील मतदारसंघात 2,24,000 मतदान झालंय। त्यापैकी 2,20,000 मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील आणि त्यांचा रेकॉर्ड होईल असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला। पुढे राष्ट्रवादीतील विलिनीकरणाबाबत ते म्हणाले की विलिनीकरण व्हावं अशी सर्वांची इच्छा होती, आजही आहे। उद्या जर त्यांनी महायुती सोडली किंवा त्यांना सोडावं लागलं तर ते पुन्हा महाविकास आघाडीसोबत किंवा आपल्या पक्षासोबत येऊ शकतात। पूर्वी लोकांना वाटायचं की काहीही झालं तरी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊच शकणार नाहीत, पण ते आले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सरकारही चालवलं, असं देखील युगेंद्र पवार यांनी सांगितलंय। राज्यात आजही उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। 5 मे पर्यंत मुंबईत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवलं गेलंय। आज देखील उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे, तर काही भागात पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला। काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस आकाश ढगाळ राहणार असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने यंदा तब्बल 70% द्राक्षांचं उत्पादन घटल्याचं चित्र पाहायला मिळालंय। त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केलाय, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। काही दिवसांपूर्वी नवापूरमध्ये 6 पोल्ट्री फार्ममधील 150 ते 200 कोंबड्या अचानक मरण पावल्या होत्या। त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांनी थेट पशुसंवर्धन विभागात धाव घेतली। त्यानंतर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी तपास करत संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळमधल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। त्यानंतर मिळालेल्या अहवालात नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं समोर आलंय। आता 1 किलोमीटर परिसरात प्रशासनाकडून पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या कोंबड्यांना सामूहिकरित्या नष्ट केलं जाणार आहे। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात विरोधात अनेक महिलांनी तक्रारी दिल्या असून सध्या त्याची कसून चौकशी केली जाते। खरातचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते अशीही माहिती समोर आली। खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचंही नाव या प्रकरणात समोर आलं होतं। त्यानंतर आता राहता येथील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावाने असलेल्या 4 खात्यातून 2,40,00,000ची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। या सर्व खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी होता। आता तपासासाठी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावण्यात आलं असून त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय। पुणे शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 11 दवाखान्यांचे अत्याधुनिक जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार या प्रकल्पासाठी 90 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। महापालिकेकडे सध्या कमला नेहरू रुग्णालय हे एकमेव मोठे सर्वसाधारण रुग्णालय आहे। मात्र वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता इतर निवडक रुग्णालयांचंही उन्नतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। या योजनेत राजीव गांधी रुग्णालय, लायगुडे रुग्णालय, दळवी रुग्णालय यासह एकूण 11 केंद्रांची निवड झाली आहे। महापालिकेचं भवन आणि विद्युत विभाग लवकरच या ठिकाणाची संयुक्त पाहणी करणार आहे। यानंतर आधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता याबाबतचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान निवडणूक आयोगाने राज्यातील 15 मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिलेत। यामध्ये मगराहट पश्चिम आणि डायमंड हार्बर या 2 विधानसभा मतदारसंघातील केंद्राचा समावेश आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे टप्पे पार पडत असताना डायमंड हार्बर आणि मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। विशेषतः भाजपच्या वतीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता। या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षक सुब्रत गुप्ता यांची नियुक्ती केली होती। त्यांच्या अहवालाच्या आधारे आता या 15 केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 बुधवार आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 बुधवार 2 मे रोजी म्हणजेच आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत पुन्हा मतदान प्रक्रिया राबवली जाते।
व्यावसायिक सिलेंडर पाठोपाठ आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 4 ते 5 रुपये आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरातही 50 रुपयांनी वाढ होण्याचे संकेत मिळतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि गेल्या 4 वर्षांपासून देशांतर्गत पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या आठवड्यात प्रति बॅरल $126 या 4 वर्षातील उच्चांकावर पोहोचल्या होत्या. त्यात किंचित घसरण झाली असली तरी दर अजूनही $110 प्रति बॅरलपेक्षा जास्त आहे. होमरूजमधून होणाऱ्या तेल वाहतुकीवर परिणाम तसेच इराण आणि अमेरिकेमधील तणाव यामुळे जागतिक तेल बाजारातील अनिश्चितता कायम आहे. यामुळे पुरवठा साखळीवर दबाव वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर टीका केली होती. ट्रम्प यांनी पोपबाबत केलेल्या त्यांच्या विधानाचा विरोध केल्याबद्दल मेलोनींच्या वक्तव्यांना त्यांनी अस्वीकार्य म्हटलं. इराणकडे अण्वस्त्र असल्याचं सांगतानाच त्यांनी संधी मिळाल्यास तो 2 मिनिटात इटलीचा नाश करू शकतो असंही म्हटलं. दुसरीकडे रशियाने देखील त्यांच्यावर अपमानास्पद टीका केली, परंतु मेलोनी यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणखीन मजबूत झाली आहे. त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या समर्थनार्थ मैदानात आलेत. मेलोनी म्हणाल्या की त्यांचं सरकार कोणत्याही बाह्य दबावाखाली काम करत नाही. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन माध्यमांच्या तीव्र टिप्पणीमुळे इटलीच्या राजकारणाला आता नवं वळण मिळालंय. IPLच्या 19व्या हंगामातील 43वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाने 20 षटकात 225 धावांचा मोठा डोंगर उभा केला. या सामन्यात राजस्थानचा सलामवीर यशस्वी जयस्वालने एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज मिचेल स्टॉर्क जेव्हा सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला तेव्हा यशस्वी जयस्वालने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक जोरदार फटका मारून चेंडू थेट सीमा रेषेबाहेर पाठवला. या षटकारासह जयस्वाल IPLच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा 5वा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे T20 फॉर्मॅटमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर सर्वात जास्त वेळा षटकार मारण्याचा विक्रमही जयस्वालच्याच नावावर असून त्याने तब्बल 4थ्यांदा हा पराक्रम केला. या यादीत प्रियांश आर्या 2 वेळा डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून दुसऱ्या स्थानावर आहे. मराठी आणि बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. रितेश देशमुखने या चित्रपटात केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शनही केलंय. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हीसाठी अनेक जण सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक करतात. यानंतर रितेशने सहकुटुंब राजा शिवाजी चित्रपटाच्या प्रदर्शनाचं औचित्य साधत तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. या चित्रपटाच्या यशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादासाठी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. दरम्यान राजा शिवाजी या चित्रपटात सलमान खानची एक छोटी भूमिका आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षक जीवा महाला यांची भूमिका यात साकारली आहे. या चित्रपटात सलमान एका आकर्षक लुकमध्ये पाहायला मिळाला. पगडी आणि मिशांमध्ये तो एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतोय. चित्रपटातील त्याची छोटी भूमिका केवळ काही मिनिटांचीच असली तरी त्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.